आणि आता पाहणार आहोत 10 वाजताच्या महत्त्वाच्या मोठ्या 25 बातम्या। मुख्यमंत्री शिंदेंनी वर्षा बंगल्यावर बोलावली तातडीची बैठक। मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याबाबत बैठकीचं आयोजन। 30 ऑगस्टला संजय राऊत मालवणला जाणार। ठाकरे आणि पवार देखील लवकरच मालवणला जाण्याची शक्यता। शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या जागेची पाहणी करणार। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अजित पवार गट उद्या राज्यभर आंदोलन करणार। महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून मुका आंदोलन करणार। केज विधानसभेच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या कारवर अज्ञातांकडून दगडफेक। संगीता ठोंबरे यांच्यासह ड्रायव्हर जखमी। ठोंबरे यांच्यावर केज उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। राष्ट्रीय समाज पक्ष विधानसभा स्वबळावर लढण्याच्या विचारात। राष्ट्रप 288 जागांवर उमेदवार देण्याच्या मूडमध्ये। महादेव जानकर यांचं वक्तव्य। विनोद तावडेंनी शरद पवार गटातील नेते शिवाजीराव नायकांची भेट घेतली। तावडे आणि नायकांमध्ये राजकीय खलबतं झाल्याची चर्चा। काही वर्षांपूर्वीच शिवाजीराव नाईक यांनी भाजप सोडत पवार गटात प्रवेश केला होता। मोहोळमध्ये अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने शरद पवारांसोबत जाण्याची शक्यता। इंदापूर दौऱ्यावेळी यशवंत माने यांचा सुप्रिया सुळे यांच्यासोबत एकत्र प्रवास। शरद पवार गटाला अजून एक आमदार मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण। भाजपचे नेते प्रशांत परिचारक यांचे समर्थक वसंत देशमुख पवार गटाच्या वाटेवर। पंढरपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता। वसंत देशमुख यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढावी, कार्यकर्त्यांची मागणी। नागपूर जिल्ह्यातील 12 मतदारसंघांपैकी फक्त काटोलमध्ये जनसन्मान यात्रा निघणार। 31 ऑगस्टला काटोलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा। काटोलमधून पवार गटाचे अनिल देशमुख आमदार। दक्षिण नागपूरमध्ये ठाकरे गटाकडून निवडणुकीची तयारी सुरू। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याकडून तयारी सुरू। नागपूर शहरामध्ये एक जागा मागणार, प्रमोद मानमोडे यांची माहिती। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवे चेहरे उतरवा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाजपकडे आग्रह। सूत्रांची माहिती। सध्याच्या नेत्यांसोबत इतर नेत्यांना देखील प्रचारामध्ये उतरवा, संघाकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सूचना। पवार गटानं पुण्यातील विधानसभेसाठी इच्छुकांचे अर्ज मागवले। पुणे शहरातील सर्व 8 विधानसभेमधून इच्छुकांचे अर्ज मागवले। 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्याची मुदत। कुणाल टिळक कसब्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक। कसबा मतदारसंघामध्ये नक्कीच परिवर्तन होणार, कुणाल टिळक यांचा विश्वास। तर कसबा मतदारसंघातून सध्या काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आमदार। अमरावतीच्या दर्यापूरची जागा शिंदे गटाला सुटल्यास जमा। शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचं मोठं वक्तव्य। बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये एसआयटीसह गुन्हे शाखेचं पथक दाखल। शाळेमध्ये 2 चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणामध्ये सखोल तपास सुरू। वामन म्हात्रे यांच्या अटकपूर्व जामिनावर तातडीनं सुनावणी घ्या। उच्च न्यायालयाचे कल्याण सत्र न्यायालयाला आदेश। म्हात्रेंवर बदलापूर इथं वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराशी अर्वाच्य भाषेमध्ये संभाषण करून विनयभंग केल्याचा आरोप। पुण्यामधील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांचा जामीन मंजूर। बांधकाम आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं कारवाई केली होती। 1 लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर। मंत्र्यांचे शासकीय बंगले आणि मंत्रालयातील दालनाच्या दुरुस्तीसाठी 30 कोटींची निविदा। सुधीर मुनगंटीवार, अजित पवार, छगन भुजबळ यांच्या शासकीय बंगल्याचा समावेश। शासकीय बंगले कार्यालय सुस्थितीत असताना देखील निविदा काढल्यानं प्रश्न उपस्थित। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी केंद्राचं राज्याला गिफ्ट। दिघी बंदराच्या औद्योगिक स्मार्ट कॉरिडॉरला मंजुरी। केंद्रीय मंत्रिमंडळाची 12 नव्या औद्योगिक कॉरिडॉरला मंजुरी। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजा नोंदणीसाठी आता संगणक प्रणाली विकसित। 1 ऑक्टोबरपासून पूजेची ऑनलाईन नोंदणी करता येणार। जायकवाडी धरणातील पाणी पातळी सध्या 62.92%वर। नाशिक विभागातील पावसानं पाण्याची वेगानं आवक। इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। पाणी नदीपात्राबाहेर येण्यास सुरुवात। नदीची पाणी पातळी 59 फुटांवर, तर नदीवरील लहान पूल वाहतुकीसाठी बंद।